हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर. आणि हा माझा पहिलाच डेली ब्लॉगचा व्हिडिओ आहे. याच्या आधी मी कधी बनवलेले नाही आहेत, पण मी नवीनच घरून एक ऑनलाईन बुटीक चालू केलेला आहे आणि त्याचंच हा तुम्ही पाहू शकतात. आता स्कर्ट आणि टॉपचं काम चालू आहे. रक्षाबंधनसाठी मी बनवलेलं आहे ऑनलाईन, ज्यांना आवडेल ते घेतील. तर आता काय बुटीक नवीन नाही आहे माझं, म्हणजे बरेच दिवस तरी 4-5 महिने झाले मी चालू केलेलं आहे, पण तरी हवा तसा रिस्पॉन्स त्याला मिळत नाही. त्याच्यामुळे मी विचार केला की हा जो माझा प्रवास आहे घर ते बुटीकपर्यंतचा, तो मी थोडासा शेअर करावा. कारण नवीन काम म्हणलं की काहीच गोष्टी माहीत नसतात आपल्याला. फॅब्रिक कुठून मागवायचं, कसं मागवायचं, म्हणजे अगदी ग्राहक कसे मिळवायचे, ते पोस्ट कसं करायचं, त्यानंतर कसे ॲडव्हर्टाईज करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. तर आता माझं काही नवीन नाही आहे. मी सुरुवात करून तसे 4-5 महिने झाले, ते पण हवा तसा रिस्पॉन्स नाही आहे. एवढे दिवस शिकण्यातच गेलेत असं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच मी विचार केला की ज्या अडचणी मला येतात, ते ज्या फेजमधून मी जाते ते थोडंसं शेअर करावं, म्हणून मी ही सिरीज चालू केली आहे. ते तुम्हाला आणि खरंच किती सपोर्ट करतं, कोण किती टोमणे मारतं, इथपासून सगळं मी शेअर करणार आहे. तुम्हाला ही सिरीज आवडली तर नक्की शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यासाठी मी आता जे माझं अस्तर आहे त्याच्यावर मी आधी कॅनव्हास चिटकवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या जो फ्रंटचा बॉडीज ब्लॉक असतो त्याचं शोल्डर त्यावर मापाने टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर त्याच मापावर खाली आपण पुन्हा एक सर्कल करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण ती कॉलर ट्रेस करून पुन्हा तशी कट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये शेप असा तसा नाही आहे, मी हा दिलेला आहे. सो त्याच्यानंतर राहिलेलं कापड मी कापून घेते आहे. कापताना थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन कापायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे असं तयार झालेलं आहे. हे जे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी, साडीचंच काठ आहे आणि त्या काठावर आता हे पूर्ण खालच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते खालच्या बाजूने फिनिशिंगमध्ये येईल. आणि हे मी हे आता कापड पूर्ण फिनिश करून घेतलेलं आहे. आणि जे आतल्या बाजूने आता हे कापड चिटकवायचं नाही आहे, सॉरी, एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा ते पलटवून घेऊ आपण तेव्हा ते बरोबर फ्रंटला दिसेल, ते वरच्या बाजूने येईल. पण त्याच्या आधी मी त्याला पिना लावून घेतल्या, ते कारण बऱ्याचदा काय होतं, पिना न लावता आपण करायला जातो आणि कापड हलतं, त्यामुळे पूर्ण फिनिशिंगचं आपलं नुकसान होतं असं म्हणलं तरी चालेल. आणि पिना लावून मी आता ते पूर्ण टिप मारून घेते आहे त्याला. तुमच्यापैकी कोण जणी घरूनच असा छोटासा व्यवसाय करता, मला कमेंट करून नक्की सांगा. आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करूयात, एकमेकांना फॉलो करूयात आणि इंस्टाग्रामवर पण आपण सेम एकमेकांचे आयडीज फॉलो करून एकमेकांना सपोर्ट करूया, एकमेकांच्या स्टोरीज टाकूयात, म्हणजे सगळ्यांनाच पुढे जाता येईल. जेव्हा पण तुम्ही काही पण पलटून घेता ना, तेव्हा जिथे जिथे राऊंड असेल किंवा जिथे गोल असेल ना गोलाई, तिथे नॉच द्यायला शिका. आणि नॉच देताना मी काय केलेलं आहे, थोडंसं कापून घेतलेलं आहे गळ्याचा भाग आणि नॉच दिलेले आहेत. आणि आता मी राहिलेलं पुन्हा थोडंसं कापड कापून घेते, कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण नॉच देताना ना अचानक कैची आतमध्ये जाते आणि जिथे आपण टिप मारलेली ना तो भाग पण कापला जातो. त्यामुळे मी शक्यतो अशाच प्रकारे कापण्याचा प्रयत्न करते. आणि आता हा भाग पलटायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, कारण तिथे कॉलर आलेली आहे, कॅनव्हास थोडासा जाड झालेला आहे भाग. तर मग मी अशा वेळेस काय करते की पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची. दाबटीप वरच्या बाजूने न मारता फक्त अस्तरला मारायची
त्याने ही अशी सुंदर प्रकारे पलटवून होते आणि वरच्या बाजूने आपला दोरा पण दिसत नाही. आणि आता मी याला बॅक आणि बॅकचे दोन्ही पण जोडून घेते. याच्या आधी ही मी पक्कड मागवली होती ऑनलाईन टच बटनसाठी, पण ती काय एवढी व्यवस्थित काम करत नाही आहे. म्हणजे मलाच कळत नाही माझ्याकडून चुकतं आहे की काय प्रॉब्लेम आहे. आणि याचे थोडेसे हे पण सेल झालेले आहेत रबर, तर मी म्हटलं एकदा याला चिटकवून पाहावं. तो ग्लू असतो 900 त्याने, आणि मग पाहूया आपण होतं आहे की नाही. त्याच्यासोबत मी हे प्रेस करून घेते आहे. मुलाला जे धोती कुर्ता बनवायचा आहे त्यासाठी मी प्रेस करून घेतलेलं आहे. आणि इकडचं जे व्हाईट काट आहेत ते मला लागतात आहे याच टॉपच्या स्लीवला फ्रिल द्यायची आहे त्यासाठी, म्हणून मी ते कट करून घेते आहे. आणि ही एक गोष्ट मला खूप असं वाटतं की सांगावं, आपण जे पण काम करतो ना त्याच्यासोबत तुम्ही प्रेस करायला शिका प्रत्येक गोष्ट. कारण काय होतं ना, प्रेस केलं ना की फिनिशिंग खूप मस्त येते, आपल्याला शिवायला पण तेवढं प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे पाकट करून आता एवढा भाग राहिला याच्यामुळे बनवणार आहे मुलाचा महिन्या वर्षाच्या. आता याला हुकलूक पट्टी बसवून झालेली, हे मी दोन्ही जॉईन करून घेते आणि बॅक म्हणजे फ्रिल लावता येईल. कलर झाली खूप मस्त कलर. जर हा ड्रेस असेल तुम्ही नंबर त्याच्या मी मेसेज करता. त्याच्यानंतर पायाला मी पिको करून घेतलेलं आहे फ्रिलला आधी. आणि आता या फ्रिलला मला प्लीट्स द्याव्या लागणार आहेत. प्लीट्स म्हणजे मराठीमध्ये त्याला चुन्या बोलतात. अशा प्लीट्स एक जेवढ्या दोन्ही बाजूनी सारख्या प्लीट्स यायला पाहिजेत मध्यभागापासून. मोठ्या झाल्या ते, पण मी एवढं मोठं घेणार नाही आहे. छोटे पण बाजू सारख्या इकडच्या बाजू असतील तर पुढच्या बाजूला पण 5 आल्या पाहिजेत अशा प्रकारे. हे तयार होऊन माझी फ्रिल अशी झाली. आता ही चुन्या दिल्याबरोबर तोला करायला अशा 2 तयार झालेल्या आहेत. आता मी मध्यभाग काढून घेते म्हणजे बरोबर पुढच्या आणि मागच्या बाजूला सेम बसवता येईल. असं झालेला आहे, तो व्यवस्थित दिसत नाही आहे. त्याला एकदा प्रेस केलं ना की मग तो व्यवस्थित दिसेल. कारण त्या फ्रिल्सला पण काट घेतल्यामुळे ते थोडेसे ना उडतात ते. पण खूप मस्त टॉप खूप मस्त तयार झालेला आहे. हे पहा तर प्रेस करून किती सुंदर दिसतोय. आणि याच्यासोबतच मी तयार केलेला आहे हा मुलाचा कुर्ता. याच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आत्ता सध्या बनवलेला नाही आहे, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी दुसरा बनवताना नक्की स्टिक करेल. आणि हा पण स्कर्ट तयार झालेला आहे, त्याच्यासोबतच ही धोती पण. हे सगळ्याचे व्हिडिओ घ्यायचे राहिलेले आहेत कारण एका व्हिडिओमध्ये मी काय देणार ना, आज पहिलाच व्हिडिओ आहे. सो तुम्हाला जर याचे कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ हवे असतील विथ मेजरमेंट तर मला नक्की सांगा, मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये ते देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि